बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी समोर येते। माणिकराव कोकाटेंकडून कृषी खातं काढलं जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। कोकाटेंचा राजीनामा घेतला जाणार नाही अशी देखील सूत्रांची माहिती आहे। कोकाटे मंत्रिमंडळातच कायम राहणार असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे अजित पवार गटात खांदेपालट होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे आहेत। रामराजे, खरं तर माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याचीच मागणी विरोधकांकडून होते, मात्र आता असं कळतं की कृषी खातं त्यांच्याकडून काढलं जाणार आहे, मात्र ते मंत्रिमंडळातच राहतील। बिलकुल, या संदर्भामध्ये मोठी खलबत झाली की नेमकी कारवाई काय करावी। फोनवरून दूरध्वनीवरून चर्चा झाली आहे सुनील तटकरे अजित पवार यांची, आणि त्यानंतर सुनील तटकरे यांनी सुद्धा भेटीगाठी घेतलेल्या आहेत भाजपच्या काही नेत्यांचे, आणि त्यामुळे जर कोणत्या मंत्र्यावर कारवाई करायचं असेल तर मित्र पक्षाचं सुद्धा म्हणणं ऐकून घेणं हे तेवढंच गरजेचं आहे। आणि त्यातूनच आता ही माहिती पुढे आलेली आहे की माणिकराव कोकाटे यांचं कृषीपद काढून घेतलं जाणार आहे, परंतु त्यांना पूर्णपणे मंत्रिमंडळामधून डच्चू दिले जाणार नाही, तर त्यांना दुसरं मंत्रिपद दिलं जाणार आहे। कारण केवळ कृषी खात्यामुळे शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये हे खातं आहे, त्यामुळे पक्षाची आणि त्याचबरोबर राज्याची सुद्धा बदनामी होते। त्यामुळे हे खांदेपालट होणार आहे। खाती फक्त बदलल्या जाणार आहेत, परंतु त्यांना मंत्रिमंडळामध्ये ठेवण्याचा निर्णय हा आता घेण्यात आलेला आहे। कारण पक्षाचं म्हणणं आहे, त्यांच्या पक्षाचं असं म्हणणं आहे की हा एवढा मोठा गुन्हा नाहीये की लगेच तात्काळ त्यांचा राजीनामा द्यावा, आणि त्यामुळे जरी दबाव तंत्र असलं, विरोधक जरी म्हणत असतील की राजीनामा द्यावा म्हणून, तरी सुद्धा राजीनामा घेण्यासाठी आता पक्षश्रेष्ठी राष्ट्रवादी काँग्रेस हे उत्सुक नाही। मात्र एवढं नक्की आहे की अंतर्गत नाराजी खूप आहे माणिकराव कोकाटे यांच्याविषयी, त्यांच्या बेताल वक्तव्यामुळे आणि त्याचबरोबर व्हिडिओ जो बाहेर आले त्यामुळे, आणि म्हणूनच कारवाई केली जाऊ शकते। परंतु ही कारवाई जी आहे ती केवळ खातं काढून घेतलं जाईल आणि दुसरं खातं त्यांच्याकडे दिलं जाणार आहे। त्यामुळे केवळ खांदेपालट होणार आहे, परंतु राजीनामा मात्र त्याच्यावर अद्यापही कोणताही विचार पक्षश्रेष्ठी करत नाहीये। निश्चितच रामराजे, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।